तुम्ही इथं पाहिलं, मी आज एक पॅम्पलेट वाचत होता आपल्या इथल्या आमदाराच्या. त्या पॅम्पलेट मध्ये यांचे भांडणं म्हणजे हे वर एकच आहेत, भाजप आणि शिवसेना, शिंदे आणि अजितदादाची युती. तू मारल्यासारखा कर, मी रडल्यासारखा करतो, कोणी जिंकला तरी आपला झाला पाहिजे, या भावनेने यांच्या तमाशा या भंडारा शहरात सुरू आहे. मध्यंतरी दिवाळी मिलनचा कार्यक्रम लक्ष्मी सभागृहात होता भारतीय जनता पक्षाचा. तिथं एका नेत्याने इथल्या आमदारावर आरोप केला की 20% भ्रष्टाचार भंडारा नगर परिषद मध्ये झाला आहे आणि याची आम्ही चौकशी करणार. मी आज एक पॅम्पलेट वाचला आमदार साहेबाचा की हे भाजपचे लोक या भंडाऱ्याचा विकास रोखण्यामध्ये म्हणजे विकास करण्यात आम्हाला अडचणी निर्माण करत आहेत. अरे तुम्ही राज्य पातळीवर दोन्ही पक्ष एकत्र आहात, तुम्ही राज्य पातळीवर तिन्ही पक्ष एकत्र आहात, तुम्ही आपला तमाशा भंडाऱ्यातल्या शहराच्या लोकांना दाखवू नका. तुम्हाला ही जनता या निवडणुकीत माफ करणार नाही. आणि म्हणून हे सगळे विषय भंडारा शहरातले जेवढे कार्यकर्ते आहेत, आमच्या महिला भगिनी आहेत, तुम्हाला उद्याच्या काळात प्रचार करायचा आहे, हा जनतेपर्यंत विषय घ्यायचा आहे. पैशाचे आम्ही दाखवून जनतेचे मत घेणं सोपं आहे, पण निवडून आल्यानंतर जनतेची सेवा पैशानं होऊ शकत नाही हे समजावून सांगण्याची आपल्याला गरज आहे. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका मनुवादी व्यक्तीने सुप्रीम कोर्टामध्ये हल्ला केला, कोणत्या पक्षानं दखल घेतली? सगळ्यात पहिले जर पक्ष रस्त्यावर आला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर आला. त्या हल्ल्याचा निषेध आपल्या पक्षाने केलेला आहे. काय हे आपण म्हणजे आंबेडकरी जनतेपर्यंत हा विषय पोहोचवू नये? समजला नाही सगळ्यांना? आपले नेते आणि आपला पक्ष आज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे आणि आपला मनोवादी विचार नाही. ही संतांची भूमी आहे. आम्ही सावित्रीबाई फुलेला मानणारे हिंदू आहोत. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये हिंदूला जे स्थान दिलं आहे त्यांच्या संविधान मानणारे हिंदू आहोत. आम्ही ज्ञानेश्वर महाराजांना मानणारे हिंदू आहोत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांचे हिंदू आहोत. आम्ही त्यांच्यावर हमला करणाऱ्याचे हिंदू होऊ शकत नाही हे सुद्धा आपण समजून सांगितलं पाहिजे.